गुड मॉर्निंग. आज संडेचा दिवस आणि आम्ही चाललो आहे बाहेर. सकाळपासून त्याला दुसरा शर्ट घालायचा होता पण आणि फिरून घातला. फ्रेंड्स, तर आम्ही चाललो आहोत फिरायला. आज संडेचा दिवस आहे, सुट्टीचा. ठरवलं बाहेर फिरायला आणि तेजल आली कालच, सो आम्ही चाललो आहोत सगळे. तेजल जरासं लाजत आहे वाटतं. तर दिशा आता आत्तूजवळ बसले. तिची फेवरेट आत्या आली आहे ना, त्रिशा मोबाईलमध्ये आता पुढे जिजू ड्राईव्ह करत आहेत आणि एकदम कॉन्सन्ट्रेट चालू आहे त्यांचं. एकदम असा फोकस आहे. आणि ज्ञानराज बघ मामीकडे हाय बोल. हाय बोलत आहे. तो बसला आहे मामांजवळ. थोडंसं तयार झालो आम्ही आज, थोडंसं टचअप केला आणि निघालो. आता पोचलो आहे. चल तर बघा महाड चला जाऊया आता. ठेवला कुठे गेली माणसं. हायलाइट करा. ठीक आहे पाहिजे तसं आहे. पापड कसं ना पण 5 मिनिट तिकडून काय वाजत. रंगचंद कलाकार लिहिले ना त्यांची नावं मस्तच काढली. तर गाईज, आता आमचे दर्शन वगैरे करून झाले आहे आणि आम्ही आता निघतोय. चहा नको आहे आम्हाला, प्यायचा होता म्हणून ते चहा प्यायला थांबलेत. आणि इथं त्रिशा रडते, तिला काहीतरी घ्यायचं असतं सारखं. तर आता आम्ही गणपतीचं दर्शन करून निघालो आहोत. काय घेतले. तर आम्ही आता निघालो आहे आणि दुपारची वेळ झाली. आणि तर तिथे त्रिशा रडत होती ना मार्केटमध्ये, तर तिने एक खेळणे घेऊन आली बघा. आणि माऊली तू काय आणलंस दाखव. त्याने हे आणलंय, काय स्प्रिंग आणल्या. तर फ्रेंड्स, आम्ही पोचलो आहोत आता खोपोलीमध्ये. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आता इथे पण गर्दी भेटेल. मोडमध्ये तर आम्हाला गर्दी भेटलीच होती. खूप मस्त आउटसाइडला नेचर आहे. तर आपण आता जाणार आहोत आतमध्ये. एंट्री करायची आपल्याला. अजून छान आहे इकडे एकदम.
आम्ही आता आलोय खोपोलीला. तर का बस तर म्हणणं गरजेचं. तर आता आम्ही गाडीमधून उतरलो आहोत आणि गाडी पार्क करून जाणार आहे. तर माऊली आणि त्रिशा बघा हाय बोलतात. आणि माऊलीने मामाला, माऊली तू का फोडलास मामाला तुझ्या मगाशी? मामा मस्ती करून मला मारत होता म्हणून मी त्याला चोपला. तर खोपोलीमध्ये उतरलोय आणि इथे गजानन महाराजांचा मठ आहे. खूप मस्त नेचर वगैरे आहे. मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती दाखवेनच. हा बघा मध्येच काय बोलतोय, सारखा हाय बोलतोय, हाय हाय. आणि मी ॲक्च्युली इकडे दुसऱ्यांदा आले आणि खूप असं भारी वाटतंय. आणि मठ वगैरे आहे, पाणी वगैरे आहे, सर्व काही आहे. नेचर तर खूपच मस्त आहे. आम्ही तिकडे पाहू शकता तुम्ही, शिखर वगैरे मस्त आहे. साईडला डोंगर वगैरे आहेत, छान आहेत. माऊली बघा सारखंच हाय बोलतोय. माझ्याकडे एवढं सामान नाही, मी तिला स्पेशल कालच आलेलीला इकडे मुंबईला. तर आम्ही आज फिरायचा प्लॅन केला आणि आम्ही चल रात्री पण मस्तपैकी मरीन लाईन्सला गेलो सर्वजण. छान मजा आली. आणि आता आम्ही सकाळी लवकर उठलो आणि ठरवलं की आपण जाऊया बाहेर. सो आम्ही आलो. आम्ही दोघींनी वन पीस घातलाय, पाहू शकता तुम्ही. तू जवळ दिलंय कसं सामान तिचं खेळायचं घेतलंय तिनं आत्ताच. काय काय भेटलंय बघा. काय खेळणार आहे? त्रिशाला खेळणार आहे, ते तिकडं खेळणार आहे. तर मस्त आहे पाणी वगैरे. सर्वजण आय थिंक फोटोशूट करायलेत. आम्ही पण येणार आहे फिरून ह्या पॉइंटला. मस्त का पाहू शकता इथे तुम्ही किती छान असं पाणी वाहिलंय. फोटो काढण्यासाठी मस्तच पॉइंट वाटतोय आय थिंक. आणि इथं पार्क वगैरे केले आहेत सर्वांनी, बाईक वगैरे. आणि 4 व्हीलरसाठी तिकडं पार्किंग आहे पाठी. माऊली माऊली पाणी एवढ्या बोलल्यावरती आता हाय नाही करत आहे तो. त्रिशा बघा काय काय घालून आले, चाप हे कानातलं वगैरे. चला नाव आहे का काय माहित नाही मला तरी. मी पण पहिल्यांदा आल्या. पाताळगंगा आहे नाव ह्या नदीचं. पाहू शकता तुम्ही किती खळखळत चाललंय. मला माहित नव्हतं पण जिजूंना माहिती आहे. ते आले नव्हते इथे, पहिल्यांदाच आलेत पण माहिती आहे. व्ह्यू तुम्ही पाहू शकता. वाव खूपच मस्त आहे व्ह्यू. अशी गर्दी वाटत आहे इथे आम्हाला. पाहुली खूपच गर्दी वाटते मला आज. असं पाहू शकता इथे. आता आम्ही आतमध्ये जातो एंट्री करायला. सो चला तर मग आत जाऊया. तर आता आम्ही आतमध्ये चप्पल्स वगैरे स्टँडमध्ये ठेवून आम्ही आतमध्ये चाललेलो. स्वच्छ सर्वांनी जायचं आहे. मस्त आहे गारगार पाणी वगैरे. आम्ही आतमध्ये गेलोय. माऊली ॲक्च्युली इथे खूपच गर्दी आहे. सो आम्ही आता थांबलो आहे वेटिंगवरती आणि लाईनवरती आहेत सर्व लोक. आणि ते मोकळा एरिया आहे. सो आम्ही ते बसलो आहोत. मस्त मोकळा एरिया आहे ते वेटिंगसाठी. त्रिशा तरी खेळतच आहे, जिजू तर झोपलेच आहे. काय माहीत तिथे पालखी वगैरे आहे काहीतरी अशी चालू आहे देवाचंच. तुम्ही इथे काय करताय? त्रिशा तर झोपलीच आहे. बापरे माऊली तू काय करतोयस इथे? काय खेळतोयस? पकडा पकडी एकटाच खेळतोयस? त्रिशा तर झोपलीच आहे. माऊली पकडापकडी खेळतं. इथं पाण्याची वगैरे सुविधा आहे, तुम्ही पाहू शकता. खूप मस्त आहे. वेटिंगसाठी बसलेली आहे. आता जुजू वेट करून करून ॲक्च्युली ते झोपले. पाहू शकता तुम्ही किती मस्त नेचर आहे. ॲक्च्युली पाणी वाहत आहे इथे.
आता हा तुम्ही सगळीकडेच बघू शकता, मस्तच आहे. पाणी वगैरे सुरू आहे, बघू शकता तुम्ही. झाडे वगैरे खूप मस्त आहेत, हिरवीगार. त्रिशान माऊली तर सारखेच कुठे जाईल तिथे मस्तीच करत असतात. माऊली सारखा हाय बोलता, आता 5व्यांदा हाय सुरू आहे याचा. कुठे आलोय माऊली आपण? अरे व्हिडिओ करताना पळालंय सगळं. आमचं आता दर्शन वगैरे झालं आहे आणि आम्ही इथे आता पुढच्या साईडला आलो आहे. इथे खूप मस्त असा मोकळा एरिया आहे, मी तुम्हाला दाखवेनच. आणि तुम्ही आता इथे माकडाची छोटी पिल्ले पण आहेत, छान आहेत बघ. आमचं दर्शन वगैरे पण खूप मस्त झालं आणि इथे प्रसादाची पण सोय वगैरे आहे, महाप्रसादाची. तुम्ही आला तरी नक्की करू शकता, मस्त आहे. आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललो आहे. आम्ही जेवण वगैरे घेऊन आलो आहे, कारण इथे मस्तच वाटतं एकदम जेवायला वगैरे. आणि तुम्हाला एक दिवसाचा असा फिरायचा प्लॅन करायचा असेल ना, तर हे नेचर आणि स्पॉट एकदम बेस्ट आहे तुमच्यासाठी. आणि छान आहे इकडे सर्व वातावरण असं. त्यांचा मठ वगैरे खूप सुंदर आहे आणि अगदी फ्रेश असं वातावरण आहे सगळं. आणि तुम्हाला खरंच जर असं शांत मोकळ्या वातावरणात यायची इच्छा असेल ना, तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या. छान, किती छान मंकीज पळत आहेत. माकडं त्याच्या छोट्याशा पिल्ल्याला घेऊन पळत आहे. छान आहे, कसं पळत आहे, मस्त आहे. इकडे बघा मस्त, आय थिंक ही चिक्कूची बाग आहे, आंबे पण आहेत, आंब्याची झाडं वगैरे मस्तच आहे. आणि इथे गाई म्हैशी पण आहेत आतमध्ये, तुम्ही बघू शकता. इथे मस्त आहे. ते सर्व लोक फोटोज वगैरे काढत आहेत. झाडं तर एकदम मस्त आहेत, मोठी मोठी. इथे जेवायला एकदम मस्त अशी जागा आहे, खूपच छान आहे. इथे सगळे लोक असं एकदम मनसोक्त फिरत आहेत, एकदम असं इथे असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटतंय. असं खूप 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 झाडे आहेत, छान आहे सर्व. बघा किती छान मोठी मोठी झाडं आहेत. आणि ॲक्च्युली झाडांशिवाय निसर्गच नाही आहे, आणि निसर्ग नाही तर आपण नाही. हे ठिकाण एकदम असं पनवेलच्या जवळच आहे, तिथून खोपोली वगैरे. आम्ही पहिल्यांदा महडचा गणपती वगैरे केला आणि तिथून पुढे एक 1.5 तासाच्या अंतरावर खोपोली आहे. छानच आहे. आता जेवण वगैरे झालं छानपैकी, आणि मग छान जेवण वगैरे झालं. आणि आताही आम्ही पुढचा एरिया बघायला आलो. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू वगैरे खूपच मस्त आहे. वरती डोंगरावरती मठ वगैरे आहे, मी पाहू शकता, छान आहे ते मठ वगैरे. ते एक छानसं असं मंदिर आहे, शंकर पार्वतीचं आहे आय थिंक. हे बघू शकता, ते शंकर पार्वतीचे. चला आतमध्ये जाऊया आपण. नवीन माणसं ते उपाशी राहणार. कुठनं पडला? हे बाई येईल तू अंगात. खूप भारी पळत आहेत माकडं, बघा तुम्ही किती माकडं आहेत, तुम्ही बघा इथे. ते एक त्याच्या पिल्ल्याला घेऊन बसलंय, भारी मस्त आहे.
ह्याच्यात नाही येत ते म्हणून बहुतेक मला तर वाटतं पण हे रामफळ आहे का? नाही नाही असं नाही आज ती तसं करते कैलाशवती करते झाड ती खाली 3 ह्याच्यात तर फ्रेंड्स आता आम्ही खूप मस्त वरती जाऊन वगैरे आलो. तिथे मठ वगैरे तप वगैरे करायला बसलेले सर्व मस्त गुहा वगैरे आहे, गुफा वगैरे आम्ही बघून आलो. सर्व काही छान आहे वगैरे, रील्स वगैरे काढले आणि आम्ही इकडच्या साईडला असं मस्त बसून जेवण केलं, जेवण वगैरे. आणि जेवणामध्ये आम्ही घरून जेवण घेऊन आलेलो, चपाती भाजी वगैरे. छान वाटलं खायला जेवण वगैरे. पोरांनी तर एवढी मस्ती केली ना, त्रिशाने आणि माऊलीने खूप मजा केली. त्यांनी असं मनसोक्त धमाल केलेली आहे आज त्यांनी. तर तुम्ही असं निवासस्थान केलेलं आहे, मस्त आहे एकदम. पाठीमागे डोंगर, झाडी वगैरे, पाणी पण आहे. त्यामुळे निसर्ग एवढा खुलून दिसतो ना, बापरे छानच वाटलं आज आम्हाला इकडे येऊन. मनसोक्त 5 वाजले आहेत तरी घरी जायचं कोणी नावच घेत नाही, कारण इथे एवढं छान वाटतंय ना, भारी एकदम. निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवला. तर आम्ही तिथून नंतर निघताना घरी येताना वाटेत आम्हाला मंदिर एक लागलं होतं, खूप मस्त होतं ते. त्यामुळे आम्ही तिथे थांबलो. पंचायतर मंदिर, तिथे ॲक्च्युली 5 मंदिर आहेत आणि असं काहीतरी आहे त्यांचं समावेश. आणि मस्त आहे ते मंदिर, खूपच आवडलं आम्हाला. आणि आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आणि असा आम्ही आजचा दिवस आमचा एवढा मस्त गेलेला. ॲक्च्युली आउटसाईडला हे प्लेस पण खूप मस्त वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या विजिटला. तुम्हाला पण असं कुठे फिरायला जायचं असेल 1 दिवसासाठी तर हे स्पॉट खूपच मस्त आहेत. आणि तर आजचा ब्लॉग हा खूपच मोठा झाला आणि आउटसाईडचा नॉईज खूप येतो. सो आय नो, बट मस्त झालं आणि ट्राय करेन मी नॉईज तो कमी करण्याचा नेक्स्ट टाईम. आणि अशा प्रकारे हा दिवस मी मस्तपैकी घालवला. थोडं रिलॅक्स छान फील झालं आज. आणि अशा प्रकारे मी दर्शन वगैरे करून घरी जायला निघालो. आणि घरी जाताना ह्या दोघांनी गाडीमध्येच खेळायला सुरुवात केली होती, त्रिशाने वगैरे. आणि तर ब्लॉग जास्त मोठा नाही करत, तर सो बाय बाय, टाटा. भेटू आपण नंतर एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये.